नमस्कार, मी मिलिंद कांबळे. वडोदरा JNPT महामार्गाचं काम गेल्या 3 वर्षापासून आपल्या परिसरात चालू आहे. त्याचा RMC प्लांट ग्रामपंचायत अकलोली हद्दीमध्ये आहे, रस्त्याच्या बाजूलाच अगदी. तर त्या ग्रामपंचायतने अकलोली ग्रामपंचायतने त्यांना परमिशन दिली का? त्यांच्या सरपंचाशी माझं आता बोलणं आलं. त्यांचं म्हणणं असं होतं, आम्ही सगळ्या परमिशन त्यांना दिलेल्या आहेत. पण MPCB बोर्डाच्या, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या ज्या अटी आहेत त्या अटी त्यांनी पूर्ण केल्यास का ते विचारल्यानंतर कोणाकडेच त्याचं उत्तर नव्हतं. तर मी महाराष्ट्र कंट्रोल बोर्डकडे त्यांची तक्रार केलेली आहे. महाराष्ट्र कंट्रोल बोर्ड म्हणजे MPCB हे पोल्युशन कंट्रोल, किती प्रमाणात पोल्युशन तुमची कंपनी किंवा तुमचा उद्योग करतं याचा लेखाजोखा राखत असतं आणि त्याच्यावर कारवाई करत असतं. तर पहिली गोष्ट, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची परमिशन लागते. त्या परमिशनमध्ये सरळ असं आहे, तो प्लांट कोणत्याही वस्तीच्या जवळ नसावा, तिथे जवळ कोणती शाळा नसावी, तेथे कोणताही दवाखाना नसावा, गावापासून 500 ते 100 मीटर अंतरापर्यंत असा असला पाहिजे प्लांट तो, म्हणजे जेणेकरून औद्योगिक क्षेत्रात प्लांट असला पाहिजे. पहिलं म्हणणं त्यांचं हे आहे. पण इथे औद्योगिक क्षेत्र कुठेही नाही, विना औद्योगिक क्षेत्रात त्यांनी प्लांट उभारलाय. त्या रस्त्याला RMC प्लांटला मधून माल जातो. इथून RMC प्लांट मधून अनेक गोष्टी त्यांनी कायदे धाब्यावर बसून त्यांनी ते हे केलेलं आहे. प्लांट चालवला गेली 3 वर्ष, कोणाचंच लक्ष नाही. गेल्या 3 वर्षात आजूबाजूची झाडं मृत पावलेले आहेत त्या पोल्युशनमुळे, धुळीमुळे. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या RMC प्लांटमध्ये जे केमिकलयुक्त, सिमेंटचं केमिकलयुक्त पाणी जमिनीत मोरलं जातं. जमिनीत मोरल्यानंतर ऍक्च्युली ते पाणी डिस्पोज करत असतं बाजूला, पण ते तसं केलं जात नाही. ते जमिनीत मोरलं जातं आणि मोरल्यानंतर ते केमिकलयुक्त पाणी दुसऱ्या बाजूने कुठेतरी बोरवेल असेल, कुठेतरी विहीर असेल, त्या विहिरीला लागतं आणि ते दूषित पाणी, ते देखील केमिकल मिक्स पाणी त्या पाण्यात मिक्स होतं आणि त्या शरीराला अपायकारक पाणी असं ते असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही आजूबाजूच्या घरं आहेत, ती वस्ती आहे, लोकवस्ती आहे, त्यांना थोडेफार पैसे देऊन मॅनेज करून हे सगळे उद्योग यांचे चालू आहे. आम्ही प्रत्यक्ष तिथे पाड्यावर गेलो, त्यांची चौकशी केली. त्यांनी सरळ सांगितलं, आम्हाला पैसे येतात ते लोक, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आम्हाला त्रास होतो, धुळ्यात त्रास होतो, आवाजात त्रास होतो, पण आम्ही कॅमेरा समोर काही बोलू शकत नाही, कारण आम्हाला पैसे मिळतात. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, आम्हाला पैसे मिळतात, तुम्ही कशा नुकसान करता. आम्ही त्यांची काय बाईट घेतली नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत अकलोलीने त्यांच्या त्या प्लांटवरती कामगार काम करतात, तिथे त्यांनी टेम्पररी घरं बसवली आहेत. तर त्या घरपट्ट्या पाडल्यात की नाही, मी सरपंचांना विचारलं, आता उपसरपंचांना, ते म्हटल्या सगळ्या परमिशन दिल्या. त्या नियमानुसार शौचालय बांधण्यास फक्त घरपट्टी लागत नाही, अन्यथा रेसिडेन्शियल कोणताही उद्योग आला इथे, तात्पुरता रेसिडेन्शियल असला तरी त्यांनी ते घरपट्टी भरावी लागते. भरणं हे बंधनकारक असतं. परंतु असं काही दिसत नाही. जर घरपट्टी भरली असेल तर त्यांनी सादर करावी घरपट्टी सगळ्या नागरिकांनी, अशी माझी मागणी ग्रामपंचायतला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे ज्याची जमीन, ज्या जमीन भाड्याने घेतलंय ज्याच्याकडून, त्यालाही कोणत्याच गोष्टीची कल्पना नसेल. हे पाणी मुरतं आपल्या केमिकलचं, ह्याच्यामध्ये आपण पीक घेऊ शकत नाही. ह्याच्यात पीक आलं तर कमी पीक येतं आणि रोगीट पीक येतं. जमीन कडक होते, सिमेंटचं पाणी जमीन खोलवर मुरल्याने जमीन अगदी नापीक होते. अशा बऱ्याचशा प्रकारच्या त्रुटी त्या RMC प्लांटच्या आहेत. पण ह्या कोणालाही नेत्याला इथल्या दिसत नाहीत. कोणी बोलत नाही, कोणी परमिशन विचारत नाही. चिरीमिरी पैशांना लाचार होऊन हे त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. आपण विचार करतो, सर्वजण माणूस, एवढी मोठी कंपनी आहे, ATCO कंपनी आहे, वडोदरा JNPT हायवे एवढा मोठा आहे, केंद्रातून काम करता येतं, मग हे पण प्रत्येक गोष्टीला नियम आहे, कायदा आहे आणि त्या कायद्याच्या
जर मोडत असेल तर त्याला तक्रार करण्याचा अधिकार आपल्या सर्वसामान्य माणसाला आहे. आणि त्याप्रमाणे मी एमपीएससी बोर्डाकडे त्याची तक्रार केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पूर्ण त्यांच्यावरती ॲप्को कंपनीवर जे काय त्रुटी असतील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, किंवा जो कोण याच्यामध्ये दोषी असेल, रामपंत दोषी असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल. असा अहवाल आम्ही ॲप्को कंपनीला देखील सादर करणार आहोत आणि शासनाला देखील सादर करणार आहोत. कोणाचंही नियंत्रण नाही इथे, एकही माणसाचं नियंत्रण नाही. गेल्या 3 वर्षामध्ये कोणीही जाऊन त्यांना विचारलं नाही, ना पुढाऱ्यांनी जाऊन विचारलं. ज्यांनी विचारलं त्यांनी पैसे केले असतील म्हणून, असा माझा तरी अंदाज आहे. कारण एवढं अनधिकृतरित्या काम चालू आहे. तुम्ही घ्या, जमीन भाड्याने घ्या, जमिनीवाल्याचं त्याला भाडं मिळतं. सध्या वज्रेश्वरी आपले गणेशपुरी पर्यटन तीर्थक्षेत्र आहे, तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही, पर्यटक आकर्षित नाही, MIDC झोन जवळ नाही, स्थानिक तरुणाला रोजगार नाही. म्हणून त्याने जमीन भात न लावता त्यांनी भाड्याने देखील दिली असेल थोड्याफार पैशाकरता. पण त्याची माहिती यांनी त्यांना दिली का? दिली असते त्यांनी जमीन भाड्याने दिली नसती. त्याचे दुष्परिणाम किती आहेत? ते केमिकलचं पाणी कुठे कुठे जमिनीत मुरते आणि ते कायमस्वरूपी नापीक जमीन होते. त्याच्याने अति भयंकर रोग निर्माण होतात त्या रासायनिक केमिकल मिश्रित पाण्याने जमिनीत सोडल्याने. ऍक्च्युली ते पाणी तिथून न डिस्पोज करता ते बाजूने नेऊन डिस्पोज करायचं असते, सिमेंटयुक्त पाणी. तसं न करता ते तेच डिस्पोज करतात. ह्या सगळ्या व्हिडिओ फुटेज आम्ही काढले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं बरोबर, आमच्याकडे सगळ्या परमिशन आहेत. लवकरात लवकरच तुम्हाला कळेल याच्यावर कारवाई होताना आणि त्याचा फॉलो मी घेतच आहे. अजून आपल्याकडे काय त्या प्लांटबद्दल माहिती असेल स्थानिक तरुणांकडे तर नक्कीच मला द्या. माझ्या बेधडक मिलिंद कांबळे या सोशल माध्यमावर मी ते प्रसारित करीन. आपलं नाव गुपित ठेवण्यात येईल आणि माझा नंबरही देतो 9096321003 9096321003. धन्यवाद.